अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठा प्रशासकीय फेरबदल करत एकूण 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे विभाजन करून 2 स्वतंत्र युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गुन्हे अन्वेषण, अवैध व्यवसायांवर कारवाई तसेच शहरातील संवेदनशील भागांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे अमरावती ग्रामीण पोलीस विभागातही PSI, API आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी लागू करण्यात आली आहे. दरम्यान बडनेरा पोलीस स्टेशनमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या जागी प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत येरलगोंडावर यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. अभी शनिवार को 6 तारीख को शाम को चार्ज लिया हूँ. अभी 2 दिन हो गए हैं. अभी अच्छी तरह से यहाँ का जो अफेक्टेड एरिया है, यहाँ साई नगर है, बाकी यहाँ पवन नगर और क्या दूसरा एरिया का भी नाम, जहाँ जहाँ पे चोरियाँ गड़बड़ियाँ ज़्यादा पैमाने पे हुए हैं, वहाँ पे अच्छा फोकस करके वो डिटेक्शन चोरी नहीं होना है पहले हमारी प्राथमिकता रहेगी. अगर हो गए तो उसको डिटेक्शन करने का हमारा पूरा प्रयास रहेगा. पहले जो भी था वो भी मुझे पता नहीं, मगर अभी जो भी है अभी हम टीम जो DB टीम है और ज़्यादा से ज़्यादा लोग नाइट में बढ़ोतरी करके क्राइम कंट्रोल करने का ज़्यादा से ज़्यादा प्रयास रहेगा. मैं भी सबको अभी एक चांस देता हूँ. जो अभी पहले के DB टीम है कार्यरत है पहले से, उनका मैं एक हफ्ते में उनका पूरा कामगिरी देख के आगे के मूवमेंट्स में आगे का जो भी निर्णय होगा बदल करना है. तो अगर काम इससे अच्छी तरह से नहीं हो रहा है तो आगे का बदल जो भी फेर बदल है वो निश्चित ही करेंगे. और अच्छा इफ़ेक्टिव जो पुलिस का रहना चाहिए उस मुताबिक मेरा प्रयास रहेगा. जो रास्ते पे लोग दारू पीते हैं, नशा करते हैं, जुगार वगैरह खेलते हैं, उसके ऊपर मैंने फोकस कर रहा हूँ और सभी को ऐसा आदेशित किया हूँ. जो अच्छा काम करेगा वो DB में रहेगा, अन्यथा उनका फेरबदल होना निश्चित है. और जो MD है, गांजा है, जो भी है इधर, अब इसका मैं पूरा मालूमात लेके उसके ऊपर काम करूँगा. और महिलाओं के प्रति जो अत्याचार होते हैं उसके ऊपर भी हम सख्त रुख अपनाएंगे. जहाँ चोरों का एक्सेस होता है, जाने का आने का मार्ग कहाँ का वो ट्रेस होना चाहिए. ऐसे प्लान करके कैमरा लगाने का मेरा प्रयास चल रहा है. वैसे ही जो व्यापारी लोग हैं और सभी एरिया के जो लोग हैं, हर एरिया में घूम के जहाँ जहाँ कैमरा लगाना जरूरी है उनसे हम अपील करेंगे. और पुलिस के लिए कैमरा बोले तो ऐसा है कि उनमें लोगों की सुरक्षिता बढ़े और उनकी खुद की सुरक्षिता बढ़े. और व्यापारी वर्ग है, अन्य स्थापना जो भी है, दुकानदारी वगैरह है, वो जनरली क्या करते हैं, अपना ही दुकान उतना ही कवर करते हैं कैमरा. उनसे भी हम अपील करेंगे कि पब्लिक के लिए और पुलिस के लिए मदद के लिए आप अच्छी तरह से उसका जो विजन क्लैरिटी अच्छा रहना चाहिए और उसका जो अंतर है चारों ओर जो भी है वो अच्छी तरह से कवर होना चाहिए. जैसे कि कुछ वारदातें होती है, चेन स्नैचिंग के मामले होते हैं रास्ते पे, या अन्य खून के वारदात होते हैं, दिन दहाड़े स्टैबिंग होते हैं और महिला के साथ कुछ अत्याचार होते हैं. तो जो आरोपी है वो ट्रेस होने के लिए ये बहुत ज़रूरी है. स्पॉट वेरीफाई करेंगे कहाँ कैमरा लगना चाहिए, कहाँ अफेक्टेड एरिया है, वो सब. और ज़्यादा से ज़्यादा नाइट में जो कम लोग लगते थे, अभी ज़्यादा से ज़्यादा DB के लोग, या नाइट में 3-4 लोग रहते थे. मेरा भी प्रयास चल रहा है कि नाइट में 8 से 9 लोग DB लोग नाइट में काम करेंगे, बाकी दिन में जो 3-4 लोग रहेंगे वो काम करेंगे. ऐसा बडनेरा शहर हे शांत आणि संयमी शहर म्हणून ओळख आहे. मात्र या शांत आणि संयमीच्या मागे काही अपप्रवृत्तीचे जे लोक आहेत ते आपले कृत्य करत राहतात. म्हटल्याप्रमाणे की 9 दिवस नौख्याचे असतात आणि कोणताही नवीन अधिकारी आला तर जे पूर्वीचे धंदे असले काही दिवस बंद राहतात आणि ते पूर्ववत अवैध धंदे सुरू होतात. याच्याकडे आपण कसे पाहता? याच्याकडे मी स्पष्टपणे आम्ही नागपूर गेटलाही होतो, त्या ठिकाणी सरळ काम केलेलं आहे. जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे
त्यांचं कुठल्याही हायगाय केली जाणार नाही. त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल. तिथं कुठेही कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. आणि दुसरा कुठला मुद्दा म्हटलात आपण? अवैध धंद्याबाबत जे काही अवैध धंद्याबाबत- नवीन अधिकारी आल्यानंतर काही दिवस बंद राहतो आणि परत अवैध सुरू होतो. धंद्याबाबत सुद्धा माननीय CP सर राकेश ओला यांनी धोरण स्वीकारलेलं आहे. त्या धोरणाप्रमाणे सर्व अवैध धंद्यावर अंकुश ठेवू आणि पूर्णपणे ते बंद राहतील आणि याची काळजी घेऊ. जे चोरून लपून करतात, काही विरळ ठिकाणी, काही ओपन स्पेस या ठिकाणी पोलीस जातोपर्यंत त्या ठिकाणी ते पळून जातात. ते सुद्धा आम्ही स्पॉट व्हेरीफाय करू आणि प्लॅन करून त्यासुद्धा त्यांच्यावर निश्चितच कारवाई करू. मी स्वतः आणि बाकी आमचे सर्व अधिकारी बीटमध्ये ज्यांच्या बीटमध्ये असेल त्यांनासुद्धा ॲक्टिव्ह मोडवर येण्याचं त्यांना आता थोड्या वेळापूर्वी सर्वांची बैठक घेतली. त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि निश्चितच काही दिवसात त्या सुधारणा पाहायला मिळेल आपल्याला. महिला सुरक्षेला प्राधान्य देत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच DV पथकात काही उणिवा आढळल्यास आवश्यक फेरबदल करण्यात येतील असेही त्यांनी BCN न्यूजशी बोलताना स्पष्ट केले. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची जाळे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध व्यवसायांबाबत ठोस भूमिका घेत कारवाईचे संकेत देण्यात आल्याने बडनेरा परिसरात पोलीस प्रशासन अधिक सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे. नवा अधिकारी रुजू झाला तर काही दिवस अवैध व्यवसाय बंद राहतात. मात्र काही दिवसातच नव्या जोमाने अवैध व्यवसाय खुलेआम सुरू होतात. नागरिकांनी अनुभवले आहेत. मात्र नव्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.